अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा 14 डिसेंबर 2024 या 2024 मधील अत्यंत महत्त्वाचा दिवस, ज्या दिवसाची आपण सगळे स्वामी भक्त आतुरतेने वाट बघत असतो। या 14 डिसेंबरला आलेली आहे दत्त जयंती। प्रत्येक वर्षी दत्त जयंती निमित्त प्रत्येक स्वामी मठात, स्वामी केंद्रांमध्ये किंवा असंख्य स्वामी भक्तांच्या घरी गुरुचरित्र पारायण केले जाते, स्वामी सारामृत पारायण केले जाते। कुणी आरती संकल्प करतं, कुणी तारक मंत्राचा संकल्प करतं। म्हणजे स्वामींना प्रसन्न करणारी काही ना काही सेवा जी आहे ही 21 दिवस, 11 दिवस, 18 दिवस, 7 दिवस अगोदरपासून त्याची जी सुरुवात आहे ती केली जाते। आता या 14 डिसेंबरला दत्त जयंती आहे, त्यामुळे आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना आपल्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण करायचं आहे, सारामृत पारायण करायचं आहे। जेवढ्या शक्य तेवढ्या आपल्याला सेवा करायच्या आहेत। मात्र जे लोक वर्किंग आहेत, जे लोक प्रापंचिक कामात खूप बिझी आहेत, ज्यांना वेळच नाहीये, त्याही इच्छा खूप आहे पण वेळ नाहीये, किंवा नियम इतके कठीण आहेत की जमत नाहीये, त्या सगळ्यांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी अत्यंत प्रभावी, सर्वात महत्त्वाची अनुभव सिद्ध सेवा सांगणार आहे। ज्यांना गुरुचरित्र जमत नाहीये, सारामृत जमत नाहीये, किंवा अजून काही म्हणजे खूप जास्त करणं शक्य नाहीये, त्यांनी आजपासून, उद्यापासून, परवापासून जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून 14 डिसेंबर पर्यंत दररोज संकल्पाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर गुरुचरित्रातील हा एक अध्याय वाचा। गुरुचरित्र सगळ्यांनाच माहिती आहे की हा ग्रंथ सर्वात पवित्र आहे, सर्वात अनुभव सिद्ध आहे। ज्यांचे प्रश्न हे असंख्य सेवा करून सुटत नाही, ज्यांच्या आयुष्यातील अडचणी खूप प्रयत्न करूनही सुटत नाही, ते लोक गुरुचरित्र वाचतात। गुरुचरित्राची पारायण करायला सुरुवात केली की अनुभव यायला सुरुवात होतो। संकट, क्लेश, कलह दूर होतात, समृद्धी येते, ऐश्वर्य येतं, घरामध्ये असणारी नकारात्मकता, बाधा, इडापिडा सगळं काही दूर होत जातं। गुरुचरित्राचं महत्त्व हे खूप मोठं आहे, त्याचे नियमही खूप कठीण आहेत। पण बघा आता या 14 डिसेंबर पर्यंत या 21 दिवसांमध्ये गुरुचरित्रातील कुठले अध्याय कसे वाचायचे आहेत, इच्छा प्राप्तीसाठी कुठला अध्याय वाचायचा आहे, क्लेश कलह दूर करण्यासाठी कुठला अध्याय वाचायचा आहे, संकटांना आपल्या घरातून बाहेर काढण्यासाठी कुठला अध्याय वाचायचा आहे, हे सगळं व्यवस्थित मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा। आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल। बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमची मनापासून श्रद्धा असणे, मनापासून विश्वास असणे कुठल्याही सेवेत खूप महत्त्वाचे असते। कुणीतरी सांगितलंय म्हणून कधीच करू नका, ती गोष्ट कुणाकडून तरी ऐका, पण जेव्हा कराल तेव्हा ती मनापासून करा, कारण मनापासून केलेली सेवा ही स्वामींना अत्यंत प्रिय असते आणि ती सेवा शीघ्र फलदायी असते। त्यामुळे आता जी सेवा सांगते ती मनापासून करा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक नारळ, ज्या दिवसापासून ही सेवा सुरू कराल तेव्हा एक नारळ घ्यायचा आणि खडीसाखर घ्यायची, थोडी खडीसाखर, नारळ, देवघराच्या समोर बसायचं, संकल्प करायचा की 14 डिसेंबर पर्यंत म्हणजे दत्त जयंतीपर्यंत मी दररोज गुरुचरित्रातील हा अध्याय वाचणार आहे। माझ्या आयुष्याचे भोग सुटावेत, दारिद्र्य संपावं, क्लेश कलह कमी व्हावेत आणि माझी ही असणारी जी इच्छा आहे ही इच्छा पूर्ण व्हावी, इतकीच महाराज माझी तुमच्याकडे प्रार्थना आहे, असं म्हणायचं आहे। हा नारळ, खडीसाखर देवघरात जिथे श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्यांना अर्पण करायचे आहे। त्यानंतर हा नारळ आणि खडीसाखर तुम्हाला आपल्याच हातामध्ये घ्यायचा आहे आणि जिथेही दत्त महाराजांचं मंदिर असेल किंवा जिथेही दत्त महाराजांची मूर्ती असेल, स्वामींचा मठ असेल, तिथे घेऊन जायचं आहे। समजा मठ मंदिर जवळ नसेल तर सेवा करायला सुरुवात केल्यानंतर
हा नारळ आणि ती खडीसाखर देवघरातच ठेवली तरीही चालेल. ज्या दिवशी दत्त जयंती आहे 14 डिसेंबरला, त्या दिवशी तुम्ही हा नारळ आणि खडीसाखर घेऊन महाराजांच्या मंदिरात गेलात तरीही चालेल. ठीक आहे. आता ज्यांच्या आयुष्यात खूप कर्ज आहे, कर्ज कमी होत नाहीये, काही घरात दारिद्र्य खूप आहे, पैसा टिकत नाहीये, गरिबी वाटत चालली आहे, त्यांनी काय करायचं तर या 21 दिवसात 21/11 जेव्हापासून तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून सुरू करा. कुठेही घराच्या आजूबाजूला शेजारी पाजारी कुठेही औदुंबराचं वृक्ष शोधा. औदुंबर, ज्याला आपण उंबर असेही म्हणतो, या उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे. गेल्यानंतर जिथून तुम्ही ही सेवा करणार आहे तिथून दररोज तिथे कणकेचा दिवा घेऊन जायचा आहे. दिव्यामध्ये तेल घालायचं आहे, तिळाचं घाला किंवा मग तूप घातलं तरीही चालेल. दिवा प्रज्वलित करायचा आहे, दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर दररोज तुम्हाला 14 डिसेंबरपर्यंत गुरुचरित्रातील 11वा अध्याय कर्जमुक्तीसाठी वाचायचा आहे. 11वा आणि 18वा, पुन्हा एकदा ऐका, 11वा आणि 18वा. 11वा आणि 18वा अध्याय कर्जमुक्तीसाठी, पैशांच्या अडचणी सोडवण्यासाठी खूप महत्वाचा आहे. 14 डिसेंबरपर्यंत दररोज ही सेवा केली तर तुम्हाला कळणारही नाही कर्ज कसं कमी होत आहे. म्हणजे इतकी तरी धनाची आवक तुमच्याकडे येत जाईल की तुम्ही कर्जाचा हप्ता फेडू शकाल. यानंतर दुसरी सेवा किंवा दुसरा अध्याय तुम्हाला सांगते. हा दुसरा अध्याय आहे 14वा. तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल किंवा तुमच्या घरात खूप क्लेश असेल, पती पत्नीचं पटत नसेल, घरात एकोपा नसेल, तर तुम्हाला गुरुचरित्रातील 14वा अध्याय दररोज नित्यनियमाने 14 डिसेंबरपर्यंत वाचायचा आहे. पुन्हा एकदा तुम्ही दिवा लावू शकतात, औदुंबराच्या झाडाखाली बसून करू शकतात किंवा तुम्ही देवघराच्या समोर बसून केलं तरीही चालेल. फक्त कर्जमुक्तीसाठी करताय, पैशांच्या अडचणी सोडवण्यासाठी करताय तर लक्षात ठेवा औदुंबराचं झाड असणं आवश्यक आहे. आणि जेव्हा 14वा अध्याय वाचाल तेव्हा देवघराच्या समोर बसून वाचलात तरीही चालेल किंवा औदुंबराचं झाड असलं तरीही चालेल. यानंतर तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, अडलेल्या प्रत्येक कामांमध्ये मार्ग भेटण्यासाठी, प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश हवं असेल तर त्यासाठी तुम्हाला गुरुचरित्रातील 17वा अध्याय वाचायचा आहे. कितवा? 17वा. गुरुचरित्रातील 17वा अध्याय हा चौमुखी दिवा लावायचा आहे. देवघरामध्ये दत्त महाराजांची मूर्ती किंवा स्वामी महाराजांची मूर्ती, फोटो जे काही असेल त्यांच्या समोर एक चौमुखी दिवा लावायचा आहे आणि हा चौमुखी दिवा लावून तिथे आसन घालून बसायचं आहे. आणि 17वा अध्याय हा तुम्हाला 14 डिसेंबरपर्यंत दररोज 7 वेळा वाचायचा आहे. एकदा वाचून झाला, पुन्हा दुसऱ्यांदा, पुन्हा तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा, सहाव्यांदा, सातव्यांदा 7 वेळा गुरुचरित्रातील तुम्हाला 7 वेळा गुरुचरित्रातील 16वा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे. याने इच्छित मनोकामना पूर्ण होतील, यश मिळत जाईल, प्रत्येक कामातील अडथळा दूर होईल. तर बघा, या पद्धतीने सांगितलेले अध्याय जर तुम्ही वाचले या 14 डिसेंबरपर्यंत तर नक्कीच आयुष्यात त्याचा लाभ होईल, अनुभव येईल, प्रचिती येईल, महाराजांची कृपा राहील. बघा, या काळात या वेळात दैवी तत्व, दत्त तत्व हे खूप जागृत असते आणि या वेळात जर एखादी सेवा उपाय केला तर तो नक्कीच शीघ्र फलदायी असतो. श्री स्वामी समर्थ.